महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यात गुन्हेगारांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आता थेट कॅफेमध्ये कोयता गँगने धुमाकूळ घातलाय. डेक्कन परिसरातील फ्लाइंग जिप्सी कॅफेमध्ये आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलंय. सोशल मीडियावरील रील्सला लाईक आणि कमेंट्स करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक वार केलेत. मिळालेल्या माहितीनुसार डेक्कन येथील फ्लाइंग जिप्सी या कॅफेमध्ये पहाटेच्या सुमारास पार्टी रंगली होती. याच दरम्यान सोशल मीडियावरील रील्स वरून 2 गटात अचानक वाद सुरू झाला. पाहता पाहता या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यानंतर संतापलेल्या टोळक्यानं थेट कोयते काढून कॅफेमध्ये धुमाकूळ घातला आणि एका तरुणावर सपासप वार केले. धक्कादायक बाब म्हणजे दहशत माजवायला आलेल्या 8 ते 10 जणांच्या या ग्रुपमध्ये 2 मुलींचाही समावेश होता. पहाटेच्या वेळी कॅफेमध्ये झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे पार्टीत उपस्थित असलेल्या या इतर तरुणांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि पळापळ झाली. नियम डावलून पहाटे 4 वाजेपर्यंत कॅफे सुरू कसे आणि थेट कॅफेच्या आत कोयते पोहोचतातच कसे, असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले. पुण्यातील उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि कॅफे संस्कृतीतील वाढता गुन्हेगारी हस्तक्षेप यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.